नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्यांनी काय केलं की त्याची मेरिट लिस्ट, गुणवत्ता यादी काय केली की प्रसिद्ध केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी काय केलं ऑलरेडी तुम्हाला प्रत्येक वनवृत्तानुसार काय केलेत की व्हिडिओ दिलेले आहेत. जसे की याचे नागपूर असेल, त्याच्यानंतरनं नाशिक असेल, पुण्याचं दिलेलं आहे. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोल्हापूर विभागाबद्दल, कोल्हापूर वनवृत्ताबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की कट ऑफ किती राहील, कोणकोणते विद्यार्थी सिलेक्टेड असतील आणि याच्यानंतरची प्रोसेस काय असेल. या गोष्टी सगळ्या तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले सांगेल की ही लिस्ट जी आहे ती काय केली, जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क अशा प्रमाणात आहे, 200 पैकी आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर सगळं टॉपर जे आहेत ते अनिकेत अशोक देसाई आहेत. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमधून येतात हे 180 मार्क आहेत. त्याच्यानंतर रोहित शंकर जाधव आहेत 78 मार्क आहेत. त्याच्यानंतरनं इंद्रजित मतकर आहेत ई-डब्ल्यू-एसमध्ये 176 मार्क. त्याच्यानंतरनं किशोर चौगुले आहेत 176 मार्क. ई-डब्ल्यू-एस ही सगळे ई-डब्ल्यू-एसमधून येतात. तर इथं जर बघितलं आता वनवृत्तामध्ये जर पाहिलं तर टोटल 8 पदं होती. 8 पदांमधून जर बघितलं तर एस-सीसाठी 1, एस-टीसाठी 1, व्ही-जे-एसाठी 1, एन-टी-बीसाठी 1, एन-टी-सीसाठी 1, त्याच्यानंतर ओ-बी-सीसाठी 2, ई-डब्ल्यू-एससाठी 1 असणार आहे आणि त्याच्यानंतर ओपनसाठी एकही पद नव्हतं. टोटल 8 पदं होती. त्याच्यामध्ये जर बघितलं तर महिलांसाठी बघितलं तर ओ-बी-सीमधून 1 पद होतं. बाकी महिलांसाठी नव्हती पदं. तर काय करूयात आपण आता बघूयात की एक्झॅक्टली कोणकोणते विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्टेड आहेत. तर सगळ्यात पहिलं तर ई-डब्ल्यू-एसचं हे पद त्यांना चालणार ई-डब्ल्यू-एसमध्ये जाईल. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे विद्यार्थी आहेत बाकीचे 2 ते ई-डब्ल्यू-एस याच्यामधून चालले जातील, वेटिंगमधून चालले जातील. म्हणजे ई-डब्ल्यू-एसचा जो आहे, तर ई-डब्ल्यू-एसमध्ये एकच व्हॅकन्सी आहे. इथे बघितलं तर एकच आहे, तर एक व्हॅकन्सी या फर्स्ट कॅन्डिडेटलाच भेटली जाणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं अ, जर बघितलं ई-डब्ल्यू-एसची जाईल, बाकीचे विद्यार्थी वेटिंगमध्ये जातील हे ई-डब्ल्यू-एसचे विद्यार्थी. व्ही-जे-एची व्हॅकन्सी जी आहे ती काय करेल की यांना चालली जाईल. व्ही-जे-एची एक व्हॅकन्सी आहे, तर ती व्ही-जे-एची व्हॅकन्सी या कॅन्डिडेटला जाईल, रोहित यांना जाईल. त्याच्यानंतर हे वेटिंगमधून चालले जातील. एन-टी-सीची एक व्हॅकन्सी आहे. एन-टी-सीची ओके. एन-टी-सीची व्हॅकन्सी होती तर यांना चालली जाईल ऋषिकेश यांना. एन-टी-सीची एक व्हॅकन्सी आहे, यांना चालली जाते. त्याच्यानंतर जर बघितलं तर ओ-बी-सी आता इथं ओ-बी-सी आलेत. ओ-बी-सी 1 आणि त्याच्यानंतर ओ-बी-सी दुसरं आहे. हे विद्यार्थी आहेत ओ-बी-सीच्या 2 आहेत. त्या काय करण्यात येतील ओ-बी-सीच्या 2 व्हॅकन्सी आहेत. त्यातली एक महिलांची आहे. लक्षात घ्या की एक महिलांची आहे त्यामुळे एक फर्स्ट व्हॅकन्सी काय करण्यात येईल यांना देण्यात येणार आहे. यांना सॉरी यांना देण्यात येईल की प्रवीण राऊत यांना आणि सेकंड हे आहेत ते काय करतील वेटिंगमध्ये चालले जातील हे. ओके हे वेटिंगमध्ये जातील 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये चालले जातात नंतर. 3 किंवा सॉरी 2 जातील. एक 1:3 चा रेशिओ असेल. 1 आणि नंतरचे 2 वेटिंगमध्ये चालले जातात. त्याच्यानंतर जर बघितलं तर एस-सीचा इथे फर्स्ट कॅन्डिडेट आहेत. रोहित चव्हाण यांना याची कॅन्डिडेट ऑफर केली जाईल एस-सीची. त्याच्यानंतर एस-टीची कॅन्डिडेट आहेत का? ओके. एस-टीचे फर्स्ट कॅन्डिडेट इथे आहेत. तर एस-टीचे फर्स्ट कॅन्डिडेट यांना एस-टीची कॅटेगरी सीट चालली जाते सतीश. त्याच्यानंतर जर बघितलं व्ही-जे झाली एन-टी-बीसाठी हे फर्स्ट कॅन्डिडेट आहेत. तर एन-टी-बीसाठी यांना चालले जाईल अक्षय लोहार. त्याच्यानंतर एन-टी-सी झालेले आहेत. आता ओ-बी-सीच्याही 2 झालेले आहेत. ई-डब्ल्यू-एस झालेला आहे. व्ही-जे झालेल्या सगळ्या झालेल्या आहेत ऑलमोस्ट. तर महिलांची जी फर्स्ट आहे, ओके महिलांची जे बघितलं तर महिलांमधून जर पाहिलं तुम्ही तर व्हॅकन्सी जी आहे ती आहे ओ-बी-सीसाठी आहे. तर ओ-बी-सीची पहिले महिला त्यांना कॅन्डिडेट लिस्ट भेटेल. तर ओ-बी-सीमध्ये आता जिथे महिला आहेत, ओके महिला ओपनमधून आहेत. तर यांचा नंबर लागणार आहे. पल्लवी पाटील यांचा काय होईल की नंबर लागणार 162 मार्कांसाठी. ओके. तर ही यादी होती आणि त्याच्यानंतर ज्या वेटिंगमध्ये महिला जातील ओ-बी-सी फिमेल असेल तर ती महिला वेटिंगमध्ये चालल्या जातात. या महिला वेटिंगमध्ये चालल्या जातात. म्हणजे आता एकाच 2 घेतात की माहिती नाही कशी वेटिंग ठेवतात बट वेटिंग अशी घेऊ शकतात ते. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.